मूर्तीच्या पुरात डिझेल टंचाईवरून जवाब आंदोलन, शेतकऱ्यांचा संताप। खरीप हंगाम तोंडावर असताना मूर्तिजापूर शहर आणि तालुक्यात निर्माण झालेल्या डिझेल टंचाईच्या निषेधार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि शेतकरी संघटनेच्या वतीने आनंद पेट्रोल पंपावर जवाब दो आंदोलन करण्यात आले। शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व मशागतीसाठी आवश्यक डिझेल मिळत नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला। आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठा विस्कळीत झाल्याचे सांगितले जात असले तरी त्याचा सर्वाधिक फटका शेतकरी आणि सामान्य नागरिकांना बसत असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली। प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र डिझेल कोटा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। खरीप मशागतीसाठीची कामे ठप्प होण्याची भीती आता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते। प्रतिनिधी श्याम वाळेसकर, संपादक इस्माईल शेख, महाराष्ट्र न्यूज 1, मूर्तिजापूर। महाराष्ट्रामध्ये जे कमळाबाईचं सरकार आलेलं आहे, आमच्या देशाच्या पंतप्रधानांनी पहिले आम्हाला दाखवलं, लोकांना लॉलीपॉप दिला की अच्छे दिन चौकीदार, अरे के खाते में 15 लाख, 2 करोड बेरोजगार को हर साल नोकरी, किसानों को माल को दुगना भाव, हे सगळं उच्च लोकांचं सरकार आहे। मी माझं 70 वर्षाचं आयुष्य आता सध्या चालू रनिंग। मी इतका खोटा बोलणारा देशाचा पंतप्रधान पहिल्यांदा पाहिला आणि इतका खोटा बोलणारा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पहिल्यांदा पाहिला। हे 13 दिवस आले, अजून शेतकऱ्यांना करणं वाटत नाही। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेट्रोलची टंचाई, डिझेलची टंचाई आहे, बियाणे महाग आहे, शेतकऱ्याला बियाणं मिळत नाही, शेतकऱ्याला खत मिळत नाही। ते आमचे शिवसेनेचे तरुण तळपदार, शेतकरी संघटनेचे, शेतकरी सेनेचे कार्यकर्ते अरविंद तिडके, आमचं एक सुंदर नेतृत्व तालुक्याचे गजानन भाऊ चौधरी, आमचे शहर प्रमुख, उपशहर प्रमुख बाळासाहेब खांडेकर आणि अकोला जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख शेतकरी सेनेचे, शेतकरी संघटनेचे आमचे फौजी मिलिटरी, माजी मिलिटरी मॅन सुरेश भाऊ जोगळे यांनी काल निवेदन दिलं। आज त्या निवेदनाचा असा फटका बसला की हे सरकार कोणालाच घाबरत नाही, हे सरकार फक्त घाबरते ते शिवसेनेला। काल निवेदन दिलं, आज शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरला डिझेल भेटत सुरू झालं। यांना आज माझं आव्हान आहे, ते सर्वांशी खाजवा, पण शेतकऱ्याच्या भावनेशी खेळू नका। शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे, त्याच्या भावनेशी खेळू नका। त्याच्या मालाला दुप्पट भाव द्यायची तुमची ताकद नाही, फक्त त्याला चुट्या म्हणू नका। आज डिझेल भेटलेला आहे, आता हे डिझेल बंद व्हायला नको। याच्यानंतर जर माझ्या शेतकऱ्याला डिझेल मिळालं नाही, पेट्रोल मिळालं नाही, तर परिस्थिती वाईट, आम्ही मूर्तीवर बंद केल्याशिवाय राहणार नाही। एवढं सांगतो आणि ते सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।